डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। एका विवाहितेची विवाहबाह्य संबंधातून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बार्शी शहर एका विवाहितेच्या आत्महत्येने हादरले। 25 वर्षीय अंकिता उकिरडे या विवाहितेने तिच्या 14 महिन्यांच्या बाळाला विष पाजले आणि नंतर घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना शुक्रवारी 7 नोव्हेंबरला घडली। बाळाची प्रकृती गंभीर आहे। अंकिता वैभव उकिरडे वय 25 असे आत्महत्या झालेल्या विवाहितेचे नाव असून 14 महिन्यांचा मुलगा अन्विक वैभव उकिरडे याच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथे हलवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। ही घटना शुक्रवारी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास निदर्शनास आली। घरात एकटीच असताना अंकिताने केली आत्महत्या। अंकिता हिचं लग्न 4 वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे यांच्याशी झाले होते। घटनेच्या वेळी घरातील सर्व लोक कामानिमित्त बाहेर आले होते। अंकिता ही घरामध्ये चिमुकल्यासह एकटीच होती। दरम्यान नेहमीप्रमाणे घर कामासाठी आलेल्या महिलेला घरात कोणी दिसले नाही। तिने खिडकीतून पाहिलं असता अंकिता ही सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली, तर लहानगा अन्विक अत्यवस्थ अवस्थेत आढळला। घरकाम करणाऱ्या महिलेने आरडाओरड करत शेजारी राहणाऱ्या लोकांना आणि नातेवाईकांना घटनेची माहिती दिली। आवाज ऐकून लोकांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेत आईचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची बार्शी शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला। अंकिताने आत्महत्या का केली याबद्दल आता पोलीस तपास करतायत। काही दिवसांपूर्वीच बार्शीमध्ये एका विवाहितेची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।